नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या, कारण की या चॅनलवर तुम्हाला रेल्वे भरतीविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला याच चॅनलवर मिळणार आहे. इतर कोणताही व्हिडिओ तुम्हाला देखील बघण्याची गरज पडणार नाही, म्हणून या चॅनलला तुम्ही आजच जॉईन करून घ्या. विषय आपला रेल्वे भरती 2024. 11,500 पेक्षा जास्त जागा आलेल्या आहे. फॉर्म भरताना कोणती कागदपत्र लागतील, तसेच कोणत्या कागदपत्रांविषयी आपल्याला माहिती लागणार आहे, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण बघणार आहोत. बघा, आपल्याला अपलोड करण्यासाठी जास्त काही डॉक्युमेंट लागत नाही, दोनच डॉक्युमेंट लागतात. एक आहे फोटो आणि दुसरा आहे सिग्नेचर. हे दोन गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असतात. फोटो 20 ते 50 KB मध्ये पाहिजे आणि त्याचा फॉर्मॅट आहे JPEG. साइन 10 ते 40 KB मध्ये पाहिजे, त्याचा फॉर्मॅट आहे JPEG. लक्षात घ्या, फाईलचे प्रकार असतात, जसं की बघा JPG एक फाईल असते, एक PNG असते, एक असते JPEG. तर आपल्याला हा तिसरा टाइप पाहिजे, JPEG फॉर्मॅट पाहिजे. कोणता पाहिजे? JPEG हा जो आहे तर तो फॉर्मॅट पाहिजे. हे तुम्ही लक्षात ठेवा, फोटो आणि साइन. याच्यासोबत इतर काही माहिती लागणार आहे, जसं की जे मुलं कॅटेगरी मधून करण्यात येणार आहे त्यांना त्यांचं जात प्रमाणपत्राचा क्रमांक, दिनांक ही माहिती भरावी लागणार आहे. शाळा सोडण्याचा दाखला पण तुम्हाला काही ठिकाणी लागू शकतो जर काही इन्फॉर्मेशन विचारली. ओळखपत्र, आधार कार्डचा क्रमांक तुम्हाला टाकायचाच आहे इथं. 10वीचे गुण, पदवीचे गुण, 12वीचे गुण, या सर्व गोष्टी तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहेत, म्हणून ते तुम्ही जवळ ठेवा. आता एक महत्वाचा प्रश्न असा आहे की जे ओबीसी असतात, ओबीसी असतात त्यांना कधी कधी सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढायला लावलं जातं. तर आता सेंट्रलचं कास्ट लागतंय का याच्या संबंधीची माहिती घेतोय आपण, कारण की त्यांनी फॉर्म मध्ये दिलेलं आहे की कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट कशा पद्धतीने असावा. कारण की प्रत्येक राज्याचा कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट जो आहे तर तो वेगळा असतो. तर तुम्हाला मी रिकमेंड करेल की तुम्ही ऑलरेडी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट साठी जे आहे तर ते अप्लाय करून द्या. तुमच्या ज्या तहसील मधून कास्ट सर्टिफिकेट काढलं असतं तिथेच अप्लाय करावं लागतं, लगेच ते भेटून पण जातं. तेही काढून ठेवू, आणि जर त्यांच्याकडून काही अपडेट आलं तर आपल्याला कळून जाईल की आपण आपल्या राज्याचा अपलोड करू शकतो का नाही, कारण की काहींचं खूप जुनं फॉर्मॅट असतं. आणि प्रॉब्लेम काय बघा, NT, SBC हे जे लोक आहेत ना या कॅटेगरीचे, हे सेंट्रल मध्ये ऍज ओबीसी म्हणून कन्सिडर होतात. यांच्या फॉर्मॅटवर NT येतं, म्हणजे थोडासा फॉर्मॅट बदलतो. म्हणूनच सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट जे आहे तर ते मॅन्डेटरी केलं जातं. म्हणून तुम्ही सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट जे आहे तर ते काढायला ऑलरेडी टाकून द्या. त्यांच्याकडून जर काही नोटिफिकेशन आलं की स्टेटचंही चालू शकतं तर त्यावेळी ठीक आहे, पण तुम्ही सेंट्रलला ऑलरेडी तुमची प्रोसेस जी आहे तर ती चालू करून ठेवा, नाहीतर अन्यथा तुम्हाला फॉर्म भरताना काहीतरी अडचणी ज्या आहेत तर ते येऊ शकतात. फॉर्म मध्ये जास्त काही गोष्टी लागणार नाही, फोटो सिग्नेचर लागते फक्त भरायला, अपलोड करायला. आणि ही माहिती जी आहे याच्यातली माहिती तुम्हाला वेगवेगळी माहिती जी आहे तर ती विचारली जाईल, या गोष्टी तुम्ही जवळ ठेवू शकतात. ही सर्व कागदपत्र जी आहे तर ती लागणार आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.